Welcome student. Today we will learn the topic aldehyde ketones and carboxylic acid. आणि या टॉपिक मधला पुढचा पॉइंट पाहणार आहोत आपण नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन्स. नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन्स. याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्डेहाइड्स हा भाग पाहिला होता. नॉमेनक्लेचर ऑफ अल्डेहाइड्स. आता त्या अल्डेहाइड्स मध्ये ट्रायव्हेलियम आणि आयपीसिनिन पाहिलं होतं. ट्रायव्हेलियम अँड आयपीसिनिन. आता या टॉपिक मध्ये किंवा या पॉइंट मध्ये सुद्धा आपण नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन्स ट्रायव्हेलियम आणि आयपीसिनिन हे कीटोनचं पाहणार आहोत. ट्रायव्हेलियम किंवा कॉमन नेम म्हणजे शॉर्ट नेम आणि आयपीसिनिन इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ठीक आहे. आता यामध्ये we know that the functional group of ketones, functional group of ketone, carbonyl group, bond C double bond O bond, carbonyl किंवा याला आपण ऑक्सो ग्रुप म्हणतो. OXO ऑक्सो ग्रुप किंवा कार्बोनिल ग्रुप. This carbonyl group is attached with two same or different alkyl groups. Same or different alkyl group or same or different aryl group or one aryl or one alkyl group. Such compounds are termed as ketones. Ketone means organic compounds in which the carbonyl group is attached with two same or different alkyl group or aryl group or one alkyl and one aryl group are termed as ketones. Are termed as ketones. Then nomenclature of ketones, trivalium or short name. आता या शॉर्ट नेम मध्ये फर्स्ट राईट द नेम ऑफ अल्किल ग्रुप. आता याचे क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं आहे. त्या क्लासिफिकेशन मध्ये सिंपल कीटोन आणि मिक्स्ड कीटोन. आता सिंपल कीटोनचा आपण एक एक्झाम्पल घेऊया. स्ट्रक्चर सिंपल कीटोन यामध्ये स्ट्रक्चर CH3 C double bond O CH3 CH3 C double bond O CH3. याला आपण ऍसिटोन असे म्हणतो. ऍसिटोन. परंतु यामध्ये ट्रायव्हेलियम मध्ये काय करायचं पहा. राईट दी आता सिंपल कीटोन आणि मिक्स्ड कीटोन. राईट दी फर्स्ट नेम ऑफ अल्किल ग्रुप व्हिच इज अटॅच्ड टू दी कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल कार्बन. देन वर्ड कीटोन. Then word ketone. Where two same alkyl groups are attached, prefix di is written before the name of ketones or before the name of alkyl group. First write the name of alkyl group which is attached to the carbonyl carbon. Carbonyl carbon. Then word ketone. When two same alkyl groups are attached to the carbonyl carbon, they write the name of alkyl group and di written before the name of alkyl group. Therefore, the trivial name or common name of the structure is alkyl group. यामध्ये काय करायचं पहा. कार्बोनिल ग्रुपला किंवा कार्बोनिल कार्बन ॲटमला कुठला अल्किल ग्रुप अटॅच झालेला आहे तो त्या अल्किल ग्रुपचं नाव द्यायचं. आता इथं अल्किल ग्रुप हे दोन्ही सेम आहेत आणि दोन्ही हे मिथिल आहेत म्हणून मिथिल. आणि वर्ड कीटोन दे वर्ड कीटोन. when two same alkyl groups are attached, write the di before the name of alkyl group. Dimethyl ketone. Dimethyl ketone. Common name or trivalium is dimethyl ketone. Trivalium or common name. Trivalium or common name. आता या स्ट्रक्चरला फक्त या स्ट्रक्चरला ऍसिटोन असे म्हटलं जातं. ऍसिटोन. ऍसिटोन. डायमिथिल कीटोन ऍसिटोन. आता दुसरं सिंपल स्ट्रक्चर CH3 C double bond O C2H5 C2H5 C double bond O C2H5. आता यामध्ये
शक्यतो काय करायचं, कीटोन मध्ये चिटकोड करायची. C2H5 चिटकोड केल्यानंतर CH2 CH3 CH2 CH3 दोन्ही मध्ये फरक काहीच नाही. C2H5 च होतंय. C2H5 लिहिलं तरी बरोबर आहे, CH2 CH3 लिहिलं तरी बरोबर आहे. आता इथं अल्किल ग्रुप कुठला आहे, हा एक इथिल आहे, हा एक इथिल आहे. हे दोन इथिल आहेत म्हणून डाय दोन आहे, आणि म्हणून डाय आणि इथिल आहे म्हणून इथिल, देन वर्ड कीटोन, देन वर्ड कीटोन, कीटोन. ठीक आहे. आता अनदर एक्झाम्पल CH3 CH2 CH2 C double bond O CH2 CH2 CH3. हा प्रोपील आहे किंवा N प्रोपील डाय N प्रोपील कीटोन, डाय N प्रोपील कीटोन, डाय N प्रोपील कीटोन. समजा आयसो घेतले दोन्ही, आयसो CH3 CH CH3 C double bond O CH CH3 CH3 डाय आइसोप्रोपिल कीटोन, डाय आइसोप्रोपिल कीटोन, आइसोप्रोपिल कीटोन, डाय आइसोप्रोपिल कीटोन. किंवा ग्रीक लेटरच्या सहाय्याने कार्बन कार्बन शेजारचा कार्बन हा अल्फा, अल्फा डाय अल्फा सल्फ्युरम अल्फा डॅश मिथिल. त्यानंतर एकूण कार्बन पाहिजे आणि त्याच्यावर त्याचं नेम द्यायचे, त्याच्यावर त्याचं नेम द्यायचे. ठीक आहे. किंवा डाय आइसोप्रोपिल कीटोन, डाय आइसोप्रोपिल कीटोन. दिस इज अ सिंपल कीटोन, सिंपल कीटोन. आता मिक्स्ड कीटोनचं एक एक्झाम्पल आपण घेऊया. मिक्स्ड कीटोनचं कोणतं एक्झाम्पल? आता मिक्स्ड म्हणजे काय, सिंपल म्हणजे काय, कार्बन कार्बन एटम इज अटॅच्ड विथ टू सेम alkyl group. Such ketones are termed as simple ketone. And carbonyl carbon atom is attached with two different alkyl group. Two different alkyl group are termed as mixed ketone. आता मिक्स्ड कीटोनचे एक्झाम्पल यामध्ये एक इथिल आणि एक मिथिल, C2H5 C double bond O CH3. किंवा इतर याची कोड करूया CH3 CH2. आता इतर ज्यावेळी वेगवेगळे अल्किल ग्रुप प्रेझेंट असतात त्यावेळी त्याचे नेम देत असताना अल्फाबेटिकली पहिल्यांदा अल्किल ग्रुप, म्हणजे अल्फाबेटिकली इथिल पहिल्यांदा आणि नंतर मिथिल, म्हणून त्याचं कॉमन नेम किंवा ट्रायवेल नेम हे इथिल मिथिल कीटोन, इथिल मिथिल कीटोन, इथिल मिथिल कीटोन, इथिल मिथिल कीटोन. दिस इज नथिंग बट द ट्रायवेल नेम ऑफ दिस स्ट्रक्चर. ठीक है. सिंपल स्ट्रक्चर, सिंपल कीटोन, देन मिक्स्ड कीटोन. आता याचं आयपीसी नेम, आयपीसी नेम फॉर सिंपल कीटोन, फॉर सिंपल कीटोन the ending E of the corresponding alkane is replaced by ONE. Ending E of the corresponding alkane हे अल्केन आहे आणि ह्या अल्केन मध्ये हे जे एंडिंग E आहे हे रिप्लेस करायचं आणि ONE लिहायचं. अल्कॅनॉन, अल्कॅनॉन ending E of the corresponding alkane is replaced by ONE. Therefore, the IUPAC name of ketones are alkanone, alkanone, alkanone. आता इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे बा, अल्कॅनॉन मध्ये किंवा कीटोनच्या कुठल्याही स्ट्रक्चर मध्ये कमीत कमी 3 कार्बन ॲटम आहेत. कमीत कमी 3 कार्बन पासून पुढे स्ट्रक्चर तयार होते. 1 किंवा 2 कार्बन मुळे त्या ठिकाणी स्ट्रक्चर तयार होत नाही. म्हणजे मिथॅनॉन असं नसते, इथॅनॉन असं नसते.
कमीत कमी 3 कार्बन, प्रोपॅनॉन, ब्युटॅनॉन, पेंटॅनॉन, म्हणजे कमीत कमी 3 कार्बन नंतर हे स्ट्रक्चर तयार होतं. आणखी एक, अल्डिहाइड आणि केटोन मध्ये काय फरक आहे पहा. अल्डिहाइड आणि केटोन मध्ये फरक काय आहे, तर अल्डिहाइड मध्ये हा जो फंक्शनल ग्रुपचा कार्बन ॲटम असतो, फंक्शनल ग्रुपचा कार्बन ॲटम हा टोकाला असतो, टोकाला किंवा त्याला टर्मिनल म्हणतो आपण, टर्मिनल. आणि केटोनचा कार्बन ॲटम म्हणजे फंक्शनल ग्रुपचा कार्बन, कार्बोनिल कार्बन हा टोकाला कधीही नसतो, हा टोकाला कधीही नसतो किंवा टर्मिनल कार्बन ॲटम नसतो. तर हा मिडल कार्बन ॲटम असतो. तो मिडल कुठल्याही पोझिशनला असतो, कधी 2 नंबरला असतो, 3 नंबरला असतो, 4 नंबरला, कुठल्याही पोझिशनला असतो, परंतु तो टर्मिनल कार्बन ॲटम नसतो. कार्बोनिल कार्बन जो आहे तो टर्मिनल कार्बन ॲटम नसतो, म्हणजे टोकाचा कार्बन ॲटम नसतो, तर तो मिडल कार्बन ॲटम असतो. कधी 2 नंबरला असतो, कधी 3 नंबरला असतो, कधी 4 नंबरला असतो. त्या स्ट्रक्चरवरून ते त्या ठिकाणी कार्बन ग्रुप प्रेझेंट असतो. आता इथं पहा कुठंच कार्बोनिल कार्बन म्हणजे हा कार्बोनिल कार्बन हा टोकाचा कार्बन नाही, कुठेही हा टोकाचा कार्बन नाही, तर हे मिडल कार्बन ॲटम आहे. हे जे कार्बन ॲटम आहे हे मिडल कार्बन ॲटम आहे. हा यामध्ये फरक आहे, मिडल कार्बन ॲटम आहे. ठीक आहे. आता इथं पहा आपण 3 कार्बन ॲटम आहे. 3 कार्बन ॲटम असतील तर त्याला आपण प्रोपेन म्हणतो, प्रोपेन. आता इथं आयपीएससी हे ट्रायव्हेलिन झालं, ट्रायव्हेलिन. त्यानंतर आयपीएससी हे अल्कॅनॉन, आयुपीएसी नेम, आयुपीएसी नेम. आता यामध्ये आयुपीएसी नेम मध्ये एकूण किती कार्बन ॲटम आहेत, 3 कार्बन ॲटम आहेत. आणि 3 कार्बन ॲटम असतील तर प्रोपेन म्हणतो आपण, प्रोपेन. 3 कार्बन ॲटम असतील तर प्रोपेन. आता या प्रोपेन मध्ये एंडिंग ई रिप्लेस करायचं आणि ONE लिहायचं, ONE. प्रोपेनॉन, प्रोपेनॉन, प्रोपेनॉन. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचं स्ट्रक्चर आपण पाहूया. या ठिकाणी हे मिक्स्ड केटोन आहे. आता आणखी एक पहा, यामध्ये ज्यावेळी मिडल कार्बन ॲटमला हा कार्बोनिल कार्बन ॲटम असतो त्यावेळी त्याला जे नॉमेनकल्चर, आयपीएससी नॉमेनकल्चरचे जे रूल्स आहेत त्या रूल्स प्रमाणे, आयपीएससी नॉमेनकल्चरचे जे रूल्स आहेत त्या रूल्स प्रमाणे लॉंगेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन ॲटम सिलेक्ट करायचे आणि लॉंगेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन ॲटम सिलेक्ट करून त्याला नंबर द्यायचे आणि नंबर देऊन त्या ठिकाणी ज्या कार्बन ॲटमला कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणजे C डबल बॉन्ड O ग्रुप प्रेझेंट आहे त्याची पोझिशन लिहायची. त्याची पोझिशन कुठे लिहायची, आता पेंटेन, पेंटेन 2ONE, पेंटेन 3ONE अशा पद्धतीने. आता इथे हे स्ट्रक्चर पाहूया. या स्ट्रक्चरमध्ये 3 कार्बन ॲटम आहे, सॉरी 5 कार्बन ॲटम आहे आणि 5 कार्बन ॲटम असतील तर नंबर देताना कमीत कमी नंबर हा कार्बोनिल कार्बन ॲटमला द्यायचा. मग तुम्ही राईट हँड साइड नंबर दिले तर हा 3 नंबरला येते आणि लेफ्ट हँड साइड नंबर दिले तरी सुद्धा 3 नंबरला हा कार्बन ॲटम येतो, कार्बोनिल कार्बन. त्यामुळे दोन्ही साइडने तुम्ही नंबर दिले तरी बरोबर आहे. ठीक आहे. 1 2 3 4 आणि 5, 3 आणि 5. आता यामध्ये 3 नंबरला कार्बोनिल कार्बन ॲटम आहे, एकूण 5 कार्बन ॲटम आहेत म्हणून पेंटेन, पेंटेन 2ONE, पेंटेन 2ONE. आता 2 का आलं तर त्यामध्ये 2 नंबर कार्बन ॲटमला, 2 नंबर कार्बन ॲटमला त्या ठिकाणी 2 नंबर कार्बन ॲटमला या ठिकाणी सॉरी 3 पेंटेन 3ONE. 3 नंबर कार्बन ॲटम जो आहे तो 3 नंबर कार्बन ॲटम हा कार्बोनिल कार्बन ॲटम आहे म्हणून पेंटेन 3ONE हे आयपीएससी निघालं. आता पुढचं स्ट्रक्चर पाहूया. या पुढच्या स्ट्रक्चर मध्ये हा कार्बोनिल ॲटम राईट हँड साइड नंबर दिले तरी 4 नंबरला येतील, लेफ्ट हँड साइड नंबर दिले तरी सुद्धा 4 नंबरला येतील. त्यामुळे तुम्ही राईट हँड साइड नंबर द्या किंवा लेफ्ट हँड साइड नंबर द्या, त्यामध्ये काही बदल होत नाही. 1 2 3 4 5 6 आणि 7 एकूण 7 कार्बन ॲटम आहेत म्हणून त्या ठिकाणी हेप्टेन,
हेप्टेन हेप्टेन किती नंबरला आहे कार्बनिक कार्बन हा 4 नंबरला आहे म्हणून हेप्टेन 4 ON हेप्टेन 4 ON ठीक आहे आता पुढचं स्ट्रक्चर पाहूया आता या पुढच्या स्ट्रक्चरला दोन्ही साइडला नंबर दिले तरी हा 3 नंबर कार्बन ॲटम येते 3 नंबर कार्बन ॲटम येते 1 2 3 4 आणि 5 आता इथे सबस्टिट्यूएंट आहे सबस्टिट्यूएंट 2 नंबरला आणि 4 नंबरला मिथिल ग्रुप आहे म्हणून 2 4 डायमिथिल 2 4 डायमिथिल 2 4 डायमिथिल एकूण कार्बन किती आहेत स्ट्रक्चर मध्ये 5 कार्बन ॲटम आहेत म्हणून पेंटेन 3 ON पेंटेन 3 ON पेंटेन 3 ON 2 4 डायमिथिल पेंटेन 3 ON ठीक आहे आता त्यानंतर पुढचं स्ट्रक्चर पाहूया या स्ट्रक्चर मध्ये जर आपण राईट हँड साइड नंबर दिले तर 2 नंबरला कार्बोनिल कार्बन ॲटम येते आणि लेफ्ट हँड साइड नंबर दिले तर 3 नंबरला येते तर आपलं जे बरोबर आहे ते राईट हँड साइडनं कंपल्सरी नंबर दिले पाहिजे 2 3 4 एकूण 4 कार्बन ॲटम आहे 4 कार्बन ॲटम आणि 2 नंबर कार्बनला कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून ब्युटेन 2 ONE ब्युटेन 2 ONE ब्युटेन 2 ONE हे याचं आययुपीएसी नेम ब्युटेन 2 ONE ठीक आहे आता यानंतर आणखी आपण यामध्ये स्ट्रक्चर तयार करू शकतो हे जे स्ट्रक्चर आहे तुम्ही काय करायचंय नोटबुक मध्ये हे लिहून काढायचं समजून घ्यायचं व्यवस्थित ऐकायचं शांत डोक्याने आणि समजून घ्यायचं आणि आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे वहीच्या पानाचे 3 भाग करायचे स्ट्रक्चर ट्रायव्हल नेम आणि आययुपीएसी नेम आणि ते नोटबुक मध्ये आपल्या लिहून घ्यायचे आता इथं पहा 5 कार्बन ॲटम आहे याचं एक स्ट्रक्चर तयार करतो पहा CH3CH CH3 किंवा C डबल बॉन्ड O इथं 3 नंबर आहे इथं 2 नंबरला दिला CH2 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 पेंटेन आहे 1 2 3 4 5 3 आता हे सुद्धा पेंटेन आहे हा एक पेंटेन 5 कार्बन ॲटम आहे परंतु हा डायइथिल कीटोन आहे याचं कॉमन नेम काय आहे इथं N प्रोपिल आणि मिथिल अल्फाबेटिकली पहिल्यांदा काय MNOP ठीक आहे म्हणून मिथिल N प्रोपिल कीटोन मिथिल N प्रोपिल कीटोन मिथिल N प्रोपिल कीटोन आता यामध्ये एकूण कार्बन किती आहेत 5 आहेत आपल्याला राईट हँड साइड नंबर देता येणार नाही कारण 4 नंबरला येते आपल्याला कंपल्सरी लेफ्ट हँड साइड नंबर दिले पाहिजे 1 2 3 4 आणि 5 आपल्याला कंपल्सरी लेफ्ट हँड साइड नंबर दिले पाहिजे 5 कार्बन ॲटम आहेत म्हणून पेंटेन आणि 2 नंबरला कार्बोनिल ग्रुप आहे म्हणून पेंटेन 2 ONE पेंटेन 2 ONE पेंटेन 2 ONE आता इथं पहा इथं पेंटेन आहे परंतु पेंटेन 3 ONE आहे इथं पेंटेन आहे परंतु इथं पेंटेन 2 ONE हा यामध्ये फरक आहे हा यामध्ये फरक आहे पेंटेन 2 ONE पेंटेन 3 ONE ठीक आहे अशा प्रकारे जे स्ट्रक्चर आहे आता हे मिक्स्ड कीटोन आहे हे जे स्ट्रक्चर आहे हे मिक्स्ड कीटोनचं स्ट्रक्चर आहे याच्यावर आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर काढायचे आहे ठीक आहे आता पुढचं स्ट्रक्चर पाहूया आपण इथिल मिथिल कीटोन हे मिक्स्ड कीटोनचं एक्झाम्पल पाहिलं त्यानंतर मिथिल N प्रोपिल कीटोन हे मिक्स्ड कीटोनचं एक्झाम्पल पाहिलं त्यानंतर आता पुढचं स्ट्रक्चर मेसिटिक ऑक्साइड पुस्तकातले स्ट्रक्चर पाहूया यामध्ये स्ट्रक्चर CH3 CH Br CO CH2 CH2 CH3 आता हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चर मध्ये Br प्रेझेंट आहे हा कार्बोनिल कार्बन शेजारचा कार्बन हा अल्फा कार्बन ॲटम आहे कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा अल्फा कार्बन ॲटम आहे अल्फाला एक Br आहे
Br म्हणजे ब्रोमो, अल्फा ब्रोमो, तसंच हा इथिल ग्रुप आहे N इथिल, अल्फा ब्रोमो N इथिल, या ठिकाणी अल्फा ब्रोमो इथिल प्रोपिल कीटोन, अल्फा ब्रोमो इथाइलिन प्रोपिल कीटोन, N प्रोपिल कीटोन, अल्फा ब्रोमो इथिल N प्रोपिल कीटोन, अल्फा ब्रोमो N प्रोपिल कीटोन. ठीक आहे. आता याचं आयपीएसिलिन देत असताना जर आपण राईट हँड साइड नंतर नंबर दिले तर 4 नंबर राहतील, लेफ्ट हँड साइड नंबर दिले 2 3 3 नंबर राहतील. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी लेफ्ट हँड साइड नंबर दिले पाहिजे. 2 नंबरला Br आहे म्हणून 2 ब्रोमो हेक्झेन 3 ONe, 2 ब्रोमो हेक्झेन 3 ONe, 2 ब्रोमो हेक्झेन 3 ONe. आता पुढचं स्ट्रक्चर पाहूया. यामध्ये CH3 डबल बॉन्ड CH, C डबल बॉन्ड O, CH3, C डबल बॉन्ड O, CH3. याला मेसिटिल ऑक्साइड म्हणतो आपण, मेसिटिल ऑक्साइड. आता याचं आयपीएसिलिन 1 2 3 4 5, 4 नंबरला मिथिल आहे, 4 मिथिल, एकूण किती 5 कार्बन आहे. पेंट 3En 2 ONe, 4 मिथिल, एकूण कार्बन किती आहे 5 आहे, म्हणून पेंट 3En 2 ONe. म्हणजे काय इथं डबल बॉन्ड आहे, 3 आणि 4 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे, आणि 3 आणि 4 च्या मध्ये डबल बॉन्ड असल्यामुळे 3En अल्किन मधलं En, एकूण 5 कार्बन ॲटम आहेत म्हणून पेंट, आणि 2 नंबरला कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून त्याला 2 ONe, आणि 4 नंबरला मिथिल आहे 4 मिथिल पेंट 3En. ठीक आहे. 3 मिथिल 4 मिथिल पेंट 3En 2 ONe, हे त्याचं आयपीएसिलिन झालं. ठीक आहे. आणखी एक स्ट्रक्चर पाहूया आपण. यामध्ये जर समजा आपल्याला एकाच स्ट्रक्चर मध्ये जर सारखेच फंक्शन ग्रुप प्रेझेंट असतील तर त्यामध्ये एंडिंग ई हे रिप्लेस करायचं नाही. आता यामध्ये पहा, हे स्ट्रक्चर CH3CO CH2 CO CH3CO त्याला आपण कॉमन नेम किंवा ट्रायव्हॅल नेम देऊ शकत नाही. आता राईट हँड साइड नंबर दिले तर 2 नंबरला कार्बन येतोय 3 4 आणि 5, एकूण किती कार्बन ॲटम आहेत 5 आहेत, म्हणून पेंटेन 2 3 डाय ONe, पेंटेन 2 3 4 2 आहेत म्हणून डाय ONe, हे याचं आयपीएसिलिन झालं. पेंटेन 2 4 डाय ONe. ओके, धन्यवाद.